मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे प्रत्येक रविवारी आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ सादर करतो, ज्यामध्ये आपण दीर्घावधीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतो। आता सध्या सोशल मीडियावर हवामानाच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि जवळपास आपण 14 डिसेंबरला आहोत, पण 2025 संपण्याच्या मार्गावर आहे। अवघ्या 15 दिवसात आता 2025 संपेल आणि 26 मध्ये काय हवामानाची परिस्थिती राहील याचा सर्वांना वेध लागलेला आहे, एक अट्रॅक्शन आहे। तर या संदर्भातले काही आपले विचार आपण या ठिकाणी मांडणार आहोत। तसं आपण दरवर्षी 26 जानेवारीला एक प्राथमिक स्वरूपाचा अंदाज 2026च्या मान्सूनचा देत असतो, तो आपण यावर्षी देणार आहोत। आपल्याला अंदाज बघताना 26 मध्ये सुरुवातीला आता असं दिसतंय की एक सौम्य अशा प्रकारचा लानिना सक्रिय होणार होता आणि त्याचं आपण बघतो की सौम्य लानिनाच्या स्थितीमध्ये आपण आहोत। पुढे जाऊन जेव्हा मान्सून संपला आणि नंतर लानिना स्थिती जेव्हा येते तेव्हा त्याचा थंडीवर थोडा परिणाम होतो, तसा पावसावर परिणाम होत नाही, परंतु त्याचा वेगवेगळ्या प्रकारची वादळं निर्माण होण्यासाठी उपयोग झाला आणि आपण आता नुकतीच काही वादळं निर्माण होताना बघितली। सध्या इंडोनेशिया आणि आजूबाजूने किंवा दक्षिण अंदमानाच्या समुद्रामध्ये देखील काही वादळी परिस्थिती आहे, ज्याचा परिणाम त्या भागातील काही विभागांवर होतो। तर साधारणपणे या ठिकाणी सातत्याने बाष्प आपल्याला बघायला मिळतं। ईस्टर्ली म्हणजेच पूर्वेकडून जे वारे येतात ते साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक प्रकारचं वातावरण तयार करतात या काळामध्ये आणि साधारण ईशान्य मान्सूनचा हा थोडा प्रभाव संपण्याच्या स्थितीमध्ये असतो। 31 डिसेंबर पर्यंत आपण ईशान्य मान्सून मानतो, कधी कधी त्याचा प्रभाव राहिला तर तो जानेवारीच्याही काही काल असतो। परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच काळात उत्तर भारतामध्ये काळ्या समुद्राकडून येणाऱ्या वेगवेगळ्या वादळी सिस्टम, ज्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा पश्चिमी विक्षोभ असं म्हणतो, हे येत असतात आणि त्यामुळे उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होत असते। एकाच वेळेस जेव्हा भारताच्या दोन टोकाला उत्तरेला बर्फवृष्टी आणि दक्षिणेला पावसाचं वातावरण, असं हे दरवर्षीचं सीझन किंवा दरवर्षीचा पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न दरवर्षी असतोच। हवामानाच्या पॅटर्न विषयी आता चांगली सविस्तर सजग अशा प्रकारची चर्चा होऊ लागली आहे। म्हणजे आता काहींनी तर असं म्हटलंय की आता 6 महिने पावसाळा होईल, त्यामुळे पीक नियोजन बदला। आता माझं असं म्हणणं आहे की एखाद्या वर्षी 6 महिने पाऊस झाला तर काय तो प्रत्येक वर्षी होत नाही, हेही लक्षात ठेवा। कारण आपण जर काही 100-150 वर्षाचा जरी डेटा भारतीय हवामान खात्याचा उपलब्ध केला किंवा एकूणच पर्जन्याचा उपलब्ध केला आणि त्यामध्ये जर बघितलं तर असं नसतं कधी, त्यामुळे साधारणपणे अपडाऊन हे चालू असतं आणि त्यामुळे मग पुढील वर्षी मे मध्ये यावर्षी पडला तसा पाऊस पडेल का, अशा प्रकारची शंका देखील शेतकऱ्यांना असते। परंतु फार पॅटर्न बदलला असं मी म्हणणार नाही, परंतु यावर्षी जेवढा लवकर पाऊस आला तेवढा पुढच्या वर्षी येईल असं म्हणता येत नाही। त्यामुळे साधारणपणे 15 मेच्या आत आपली पिकं काढून झाली पाहिजेत आणि कारण नंतर अवकाळी पावसाची सुरुवात होतेच आणि त्यामुळे ते कधी कधी तीव्र स्वरूपात काही जिल्ह्यांमध्ये बरसतात आणि पिकांचं मोठं नुकसान करून जातात। त्यामुळे 15 मेच्या आत संपूर्ण आपला पिकांचा काढणीचा उपक्रम संपला पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन असलं पाहिजे। त्यानंतर बऱ्याचदा आपल्याला रब्बी आणि खरीपाच्या पिकांचंही नियोजन करावं लागतं। जर पाऊसच झाला नाही किंवा पेरणीयोग्य पाऊस झाला नाही तर आपल्या पेरण्या लेट होतात आणि पर्यायाने पेरण्या लेट झाल्यानंतर ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये कधी कधी पेरण्या काढण्याला सुरुवातीची खरीपाची पिकं येतात आणि मग अशा वेळेस मात्र आपल्याला आपली अडचण अशी होते की रब्बी हंगाम पुढे आणखी लांबला जातो। पर्यायाने आपल्याला पावसाच्या प्रमाणावरच शेतीची पिकं घ्यावी लागतात, परंतु मग त्याचं कमी कालावधीत येणारं पीक कोणतं आहे याच्यावर सुद्धा आपल्याला थोडा भर द्यावा लागतो। त्यामुळे आपल्याला वाण निवडताना, प्रत निवडताना देखील ती काळजी घ्यावी लागते आणि अशा प्रकारे शेतकरी हवामान अंदाज बघून हा सुज्ञ झालाय। त्यामुळे माझे बरेच शेतकरी असे आहेत की ते अभ्यासकांपेक्षाही त्यांचा आता अभ्यास चांगला झालाय आणि आम्ही मुद्दाम मॉडेल बेस अंदाज देतो। त्याचं काय आमचेच अंदाज बघितले पाहिजे असं नाही, तर शेतकऱ्यांनी स्वतः देखील मॉडेल अभ्यासले पाहिजेत आणि त्याच्यातून आपला अंदाज तयार केला पाहिजे। कधी कधी भंपक अशा प्रकारचे अंदाज किंवा भडकवू अंदाज
थंबनेल लावून काही ठिकाणी प्रसिद्ध होतात आणि मग त्याची शहानिशा करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला उसंत मिळाली पाहिजे किंवा नवीन अभ्यासक शेतकरी हा त्या दृष्टीने आता एकदम तयार झालेला आहे. 2026 मध्ये अल्निनोचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात शेवटी होण्याची शक्यता आहे. हे अल्निनो किंवा लानिना हे संपूर्णपणे पर्जन्यावर किंवा भारतीय मान्सूनवर परिणाम करतात असं नाही. त्याला आयोडी सुद्धा घटक महत्त्वाचा असतो, एमजीओ घटक महत्त्वाचा असतो, एकूणच सामुद्रिक तापमान हेही महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की लानिना आणि अल्निनो हे देखील सामुद्रिक तापमानाच्याच घटकांवर अवलंबून असलेले घटक आहेत. त्यामुळे याचा देखील परिणाम हा मान्सूनवर होत असतो आणि त्यामुळे भारतीय पर्जन्याचे नेमकी काय परिणाम होऊ शकतात हे लक्षात घ्यावं लागतं. आणि आपण काही वर्ष म्हणजे अगदी आपण 10-15 वर्ष जरी मागे गेलो तरी आपल्याला 1-2 वर्ष चांगला पाऊस झाला की 1 वर्ष दुष्काळ अशी परिस्थिती बघायला मिळायची. आता मात्र आपण सलग 2-3 वर्ष चांगला पाऊस झालेला बघतो आणि याचं कारण असं आहे की जे काही समुद्राचं तापमान प्रत्येक दिवशी वाढतं त्यामधून होणारं बाष्पीभवन आणि त्यातून निर्माण होणारी पावसास अनुकूल स्थिती ही अधिक आहे. आणि पर्यायाने आपल्याला 2022-23चा अपवाद वगळला तर चांगल्या प्रकारच्या पावसाचा अनुभव आपल्याला आलेला आहे. भारत हा भाग्यवान असा देश आहे. 2 समुद्र त्याला लाभलेले आहेत आणि मग दोन्ही समुद्राच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या सिस्टम तयार होऊन भारतामध्ये येतात आणि त्या अतिशय चांगला पाऊस देऊन जातात. त्यामुळे आपण महाराष्ट्रातही बघतो की यापूर्वी जे दुष्काळ होते त्या दुष्काळांच्या तुलनेत आता अतिवृष्टीचं प्रमाण वाढू लागलं आहे, ढगफुटीचं प्रमाण वाढू लागलं आहे. त्यामुळे आपल्याला एकूणच गरजेपुरता पाऊस 2026 होणार आहे हे एका वाक्यात मी 2026चा अंदाज सांगतो. कारण आपण सविस्तर अंदाज पुढे घटकांच्या आधारे घेणार आहोत. परंतु घाबरण्यासारखी परिस्थिती 2026 नाही, परंतु 2025ला जेवढा पाऊस झालाय तेवढाच पाऊस 2026ला होईल असं वाटत नाही. तर काही प्रमाणात त्याची घट होण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्र त्याला अपवाद असेल. महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात देखील आणि कोकण तर पावसाचं माहेरघर आहे. त्यामुळे आपल्याला सरासरीच्या तुलनेत गरजेच्या पेक्षाही जास्त पाऊस होऊ शकतो हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे फार अंदाज आले म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. आपण असंही बघतो की भारतीय हवामान खात्याचे देखील अंदाज बऱ्यापैकी आता जुळू लागले आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.